झालं. तर चला, आदरणीय सन्मान्य रवींद्र पाटील, भेंडेवाड्याचे नरेश दिवा, तसेच आमचे इतर ग्रामस्थ जर या ठिकाणी आपण असाल तर आपल्याला विनंती केली जाते की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. चला, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत, त्यामुळं पंचांना सुद्धा विनंती असेल, वेळ नाही आपल्याकडे, खास करून विनंती असेल. चला, जरा गाई करा जरा प्लीज. पेरबाबा पापडे विरुद्ध ओळी क्रॉस घोडबंदर असा मॅच या ठिकाणी सुरू होत आहे. दुसऱ्या फेरीतील शेवटचा मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होईल. चला, आपण चिठ्ठ्या सुद्धा बनवून ठेवायच्या आहेत. चला, गाय करा जरा. काय महेश आणि जयेश जोडी मैदानाच्या आतमध्ये. महेश पवार, महेश मोहिते आणि जयेश पवार. तिकडे राजकारणामध्ये शरद पवार आणि क्रिकेटमध्ये इकडे जयेश पवार. आणि आमच्याकडं डुप्लिकेट भावेश पवार असं सांगितलं जात आहे. स्माईल लगेच चेहऱ्यावरती येते. पंधरा मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत ही विनंती असेल. सामन्याला सुरुवात झाली आहे, ते म्हणजेच या दुसऱ्या फेरीतील तिसऱ्या सामन्याला ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेनं पूर्ण. या 2 धावेने धावफलक उघडलं गेलं. पहिल्या चेंडूवरती महेशच्या अकाउंटमध्ये 2 धावा. महेश आणि जयेश जोडी
आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. हॅलो चेक. डिव्हिन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे आणि तुमच्या घर बसल्या किंवा मग तुमच्या मोबाईलवरती स्पर्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. हवेमध्ये खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चला जरा क्विक खेळा, कारण की आपण पाहतोय वेळ भरपूर झालेला आहे. अजून भरपूर मॅचेस बाकी आहेत. 3 वाजून 7 मिनिटं झालेत, मात्र अंधार लवकर पडतो. चांगलं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून 3 चेंडू, धावसंख्या 6. या अगोदर जर आपण पाहिलं सायद्री स्पोर्ट्स बापाणे संघ, त्यानंतर न्यू स्टार वसई, आणि या संघामधनं या सामन्यामधनं एक संघ आपल्याला मिळणार आहे. ऑन साइडला जयेंद्र बागे याच्या डोक्याच्या चेंडू झालाय फरार. धावा, या 6 धावा येतील. धाव फलकावरती फरक पडतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 12. या धावसंख्येवरती चेंडू टाकून दिला आतापर्यंत 4. गोलंदाज सूर्यकांत. 1 धाव नक्कीच मिळते, मात्र कुठल्या पद्धतीने धाव असेल. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. एक वाईड आणि एक बाईज, या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकला गेला तर म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. एक्स्ट्राच्या रूपाने धावा आज भरपूर गेलेल्या आपण पाहिल्यात. एक्स्ट्रा ही धावसंख्या ऑन साइडला शतरक्षका चेंडूच्या खाली, आणि या ठिकाणी सुंदर झेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच तुषार शेलार. हा खेळाडू, तुषाराच्या बॅटमध्ये सुद्धा चांगले मोठे फटके आहेत, मात्र पाहणं गरजेचं आहे. एक चेंडू शिल्लक आहे तुषार आणि त्याच्या माहितीसाठी, त्याच्या संघाच्या माहितीसाठी. आतापर्यंत 5 चेंडू टाकून दिल्यात. 5 चेंडूमध्ये 14 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. जेव्हा एक इनिंग ब्रेक होईल, ही पहिली इनिंग ब्रेक होईल, तेव्हा आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत, हे लक्षात घ्यायचंय. क्या बात आहे, चांगलं. हो, इथे वाईड बॉल, वाईडनं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 15. बघा एक्स्ट्राच्या रूपाने किती धावा आल्यात आतापर्यंत, तर 2 धावा हे एक्स्ट्राच्या रूपाने आल्यात असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. आणि एक 22 सुद्धा आली होती वाईडच्या जोडीला. धावसंख्या 15. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू गॅप मध्ये चाललाय, फरार झालाय. 4 धावांसाठी या चौकारांशी धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचतोय. 19. निलेश
बंद्रे बॉलिंग मार्क वरती स्वतः संघाचा संघ नायक आहे आणि आपल्या संघाला हॅलो चेक हॅलो या अडचणीमधनं तारण्यासाठी तो नक्कीच आलेला आहे. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, चेंडूची नोंद. व्हाईट बॉल ना धावफलक पुढे सरकलं गेलं. धावफलकावर धावा लागल्या गेले ते 20. सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे या संघाचे संघनायक या ठिकाणी आम्हाला रिपोर्ट करायचं आहे. लॉर फुल टॉस, चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी ठाकरे वेलकम. आपल्याला आम्ही स्टेजवरती येऊन असं नसतं होण्याची विनंती करतोय. अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. धाव फलक मात्र भरभराटीने पुढे सरकतोय. काय जबरदस्त फटकेबाज खेळी करतोय. बॅक टू बॅक या षटकामध्ये 2 आल्यात आणि या षटकाराची धावसंख्या सुसज्ज वाटू लागलेली आहे. ती 32. पुन्हा एकदा आता मात्र सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. अजून एक मोठा फटका खेळलाय. मात्र आता चेंडूने उंची गाठलेली आहे, लांबी गाठलेली नाहीये. महेश मोहिते बाद झालेला आहे. त्याचा रेकॉर्ड या मैदानावरती नक्कीच चांगला आहे. महेशाचा चांगली कामगिरी करून तो बाद झालाय. धन्यवाद डीजे. धावफलक आपण जर पाहिला तर नक्कीच आहे तो म्हणजेच 36 या धावसंख्येवरती गडी बाद झालाय महेश मोहिते आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे सागर. क्या बात आहे. आणि ते मात्र फलंदाज क्रॉस लाईन खेळण्याच्या नादामध्ये LBWच्या रूपाने बाद झालाय. आदरणीय सन्मान्य विकासजी वायडा यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जो कार्यकारी मंडळ आहे त्यामध्ये नक्कीच एक महत्त्वाचं स्थान त्यांचं सुद्धा आहे आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष अशा या तिकडीमध्ये नक्कीच चांगलं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जातं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद नाईक या ठिकाणी फाईन खेळा. चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या मागे धावतोय. मात्र धाव संख्या वाढेल्या चौकारानिशी 40. थँक्यू डीजे. चला मैदानामध्ये पाणी पाठवा. मात्र विनंती असेल धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाव म्हणजे 20.00च्या सरासरीनं पीर बाबा पापडी या संघासमोर खेळत असताना होळी क्रॉस घोडबंदर संघाची धावसंख्या आहे ते म्हणजे 40. त्यासाठी त्यांनी गडी गमावले ते 3 गडी गमावलेले आहेत. शेवटचं षटक शिल्लक. यानंतर आपण चिठ्ठ्यांचा कौल या षटकानंतर करणार आहोत. एक विजय संघ असेल, एक सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे आणि एक असेल तर न्यू स्टार वसई.
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं फलंदाजीला आपण पाहू शकता तो म्हणजे तुषार शेलार आणि दुसऱ्या बाजूनं मिलिंद नाईक. जयेंद्र वाघे फिरकी पद्धतीचा हा चेंडू टाकण्यासाठी माहीर असलेला खेळाडू. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता ऑप्शनच्या भरपूर बाहेर वाईट चेंडूची नोंद. चेंडूला फिरकी देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. आपण जयेंद्र वाघे याला पाहिलेला आहे, चांगली गोलंदाजी तो नक्कीच करत असतो. ओके, क्या बात आहे. आता मात्र एक चांगला चेंडू, एक वाईट टाकल्याच्या नंतर मात्र एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. आणि तुषार या फलंदाजाला मात्र हा चेंडू समजत नाहीये. ऑन साइडला जबरदस्त फटका, 6 धावा. जे काही आमचे व्हॉलेंटियर्स आहेत एका जागेवरती 4-4, 5-5 जण बसलेत, त्यांना विनंती असेल की आता षटकार गेला तिकडे दोघांनी यायचं आहे, कारण की खेळाडूंना तिकडे जावं लागतं. तर संतोष कोम यांचा खास करून इशारा तिकडनं आलेला आहे आम्हाला की दोघांनी इकडे या, जरा लांब लांब बसा अशी विनंती केली जाते. संतोष कोम यांनी खास करून हा सूचना करण्याची विनंती केली आहे. धावसंख्या आहे ती या षटकारानेशी जाऊन पोहोचले ती म्हणजेच 47. भरपूर धावसंख्या वाढताना धावसंख्या 48 धावा झाल्यात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवरती एक वाईट टाकल्याच्या नंतर मात्र फलंदाज आपण जर पाहिलं तर मोठे फटके मारण्यासाठी सुद्धा आतुर असलेले आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान हा चेंडू जर आपण पाहिला नक्कीच स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील्ड करायला फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी, 2 धावा पूर्ण झाल्या. धाव फलक पुढे सरकवला जातोय, जाऊन पोहोचतोय 50 या धाव संख्येवरती. धावसंख्या 50. चेंडू टाकून झाले त्या षटकाच्या आतापर्यंत आपण पाहू शकतात ते म्हणजे 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंगच्या शेवटच्या 2 षटकांचा, शेवटच्या षटकाचा. हवेमध्ये या ठिकाणी मिसफील्ड. टेक द कॅच, विन द मॅच. एक धाव नक्कीच मिळेल, एका धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावफलकावरती धावा वाढतील त्या म्हणजे 51 या टप्प्यावरती गेल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. तुषार शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. हा धाव एक्स्ट्राच्या रूपानं ही रन मिळताना धावसंख्या 52. दरम्यान तुषार या चेंडूला सुद्धा सोडून दिलं होतं. हा सुद्धा वाईट बॉल स्टंप मध्ये टाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. मला वाटतं मिडल ऑन ऑफ स्टंप वरती चेंडू पेच होत असेल. लेग कटर करण्याचा प्रयत्न केला जातो जयेंद्र वाघे यांच्या माध्यमातून, मात्र तो प्रयत्न काय यशस्वी होताना दिसत नाहीये. इट इज द सेम बॉल अँड सेम रिझल्ट. वाईट बॉल, अनदर वाईट. धावफलक पुढे सरकला गेला. 3 वाईट टाकल्यात. 54 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेले आहेत. पुन्हा एकदा जयेंद्र ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडूला टाकलाय, चेंडू बाला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 58 या धाव संख्येसाठी.
थँक्यू. तर चला दोन्ही संघ जे आहेत वसई आणि सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे, त्यानंतर दोन संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे, त्याने सुद्धा या ठिकाणी यायचं. दोन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत. चिठ्ठ्या उडवल्या जातात आणि चिठ्ठीचा कौल या ठिकाणी चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्या म्हणजेच आराध्य माळी यांच्या शुभ हस्ते. एकच एकच डायरेक्ट एक उचल खोलून दाखव वाचून. विजय संघ. विजयी संघाला बाय आहे आराध्य माळी. थँक्यू. आणि आपण टॉस करूया लगेच. मी टॉस घेऊन आलो खिच्यामध्ये. आणला जितेंद्र माळी यांना विनंती करतो 3 ओव्हरचा मॅच असेल. हेड असा कॉल झालाय आणि आलाय टेल. मग काय तुम्ही टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? फिल्डिंग. थँक्यू. शुभेच्छा असतील. चला तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. तर बाफाणा संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. तिथे मॅच सुरू आहे. घोडबंदर आणि त्यांच्यासमोर पीर बाबा पापडी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चला मॅच सुरू झाले. 3 षटकांचा हा मॅच या ठिकाणी बघायला मिळतोय. जयेश पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. मिलन याच्या माध्यमातून इथे आपण जर पाहिलं थोडंसं मिसफील्ड झाली होती, मात्र एकच धाव मिळेल. दरम्यान धाव सलग उघडलं गेलं. जे टार्गेट आहे या धाव संख्येचं, ते टार्गेट आपण जर पाहिलं तर 59चं टार्गेट आहे. 59चं टार्गेट आपल्याला बघायला मिळतंय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आपण सुरुवातीचा चेंडू पाहिला ज्याने 1 धाव दिली. पीरबाबा पापडी विरुद्ध होळी क्रॉस घोडबंदर या दोन संघादरम्यान मॅच सुरू आहे. दरम्यान धाव फलक थोडासा पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 2 या धाव संख्येवरती. काय चांगली गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजीचा प्रत्यय होताना. सध्या आपण पाहिलं तर चेंडू टाकून दिलेत आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला, फक्त 2 धावा दिल्यात. मी म्हणेन एक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल, जास्त घाई करून जमणार नाहीये. जे लक्ष्य आहे ते लक्ष्य पार करायचं असेल तर तुम्ही सुद्धा मोठे फटके घेऊ शकता. आणि येस, इट इज अ बिग शॉट, षटकार. मी म्हटलं ते कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल. एक चांगली सुरुवात केली निलेश बंद्रे या फलंदाजाने.
एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून अपेक्षित आहे प्रिबाबा पापडी संघाला. हो आणि हा फलंदाज बाद झाला निलेश. चला घाई करा जरा, विनंती असेल घाई करा जरा प्लीज. चला घाई करा जरा. चला कृपया विनंती असेल थोडी घाई करा. विजयी संघाला बाय आहे हे लक्षात घ्यायचं आहे दोन्ही संघांनी, कारण की एक सामना जिंकला की लगेच पुढच्या फेरीमध्ये न खेळता डायरेक्ट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश हा मिळणार आहे. दरम्यान चांगला फटका खेळा, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा पूर्ण होतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि धावफलक मात्र 2 धावेना पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. किती चेंडू किती धावांची गरज असेल या ठिकाणी आपण जर पाहिलं 11 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि 49 धावांची गरज अजून सुद्धा आहे. नक्कीच एक चांगला फटका, तिकडे शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण झालंय आणि या ठिकाणी एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा भावेश बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी चांगला फटका खेळलाय, मात्र पाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक पुन्हा एकदा तैनात आहे. धावफलकावरती 1 न वाढ होते, धावफलकावर धावा लागल्या त्या 12. विजयासाठी एकूण जे लक्ष होतं ते लक्ष आपण जर पाहिलं 59चं लक्ष होतं. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. भावेश याने आता दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू टाकून झालेले आहेत. लोअर फुल टॉस आणि पंचांनी या ठिकाणी नो चेंडू घोषित केला आणि चेंडू गेलाय 4 धावांसाठी. 4+1 अशा 5 धावा ह्या नक्कीच मिळतील. हॅलो चेक. चला आपण पाहतोय क्या बात है, सुरेख अशी गोलंदाजी जयेंद्र बागी याला पूर्णपणे बांधून ठेवलाय. ऑफसाईडच्या दिशेनं खेळायचं होतं चेंडूला आणि चेंडू सोडला गेला. वाईट बॉल, वाईटने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या जातात आतापर्यंत त्या म्हणजे 18. एकूण 59चं टार्गेट आणि 59चं टार्गेट चेस करत असताना 18 धावा धावफलकावर म्हणजे 41 धावांची गरज अजून सुद्धा. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव सहजतेने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा सुद्धा सहजतेने पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला 20 या धावसंख्येवरती. म्हणजे 7 चेंडू आणि 39 धावांची गरज. 7 चेंडू 39 धावा अजून सुद्धा हव्या आहेत.
ऑन साईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज ज्याच्यावरती अपेक्षा होती तो जयेंद्र बागे बाद. धन्यवाद. डीजे या ठिकाणी आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आलाय तो म्हणजेच मंदार. मंदार चांगली गोलंदाजी तो करत असतो नेहमी, मात्र आज 39 धावा या 6 चेंडूमध्ये त्याला डिपेंड करायचं जरा कठीण आव्हान आहे पापडी संघासाठी. चांगली गोलंदाजी खोलवर टप्प्याचा चेंडू जवळजवळ बॅटिंग क्रीज मध्ये चेंडूला डिप केलं होतं. चेंडू बॅटची कडा घेऊन गेला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. जोपर्यंत चेंडूला फिल्ड केले जाईल तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण झाली. धावफलक पुढे सरकवला गेला तो म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. धावसंख्या 21 म्हणजेच 38 धावांची गरज 5 चेंडू मध्ये. जवळजवळ अशक्य वाटू लागलेलं आहे आव्हान. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता व्हाईट बॉल. धावसंख्या 22, 5 चेंडू 37 धावांची गरज. लक्षात घ्यायचं आपण आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये शफलचा कुठलाही बेनिफिट गोज टू बॉलर असं काहीच ठरवलेलं नाहीये. त्यामुळं तुम्हाला लाईन जी आहे त्या लाईनच्या आतमध्ये तुम्हाला चेंडूला ठेवायचा आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. धावसंख्या कायम 22 या धावसंख्येवरती. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. मंदार बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. मिलिंद नाईक त्या ठिकाणी या चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत 1 धाव फक्त स्ट्राईक रोटेट केली होती. फक्त औपचारिकता हे अजून सुद्धा बाकी आहे. 2 चेंडू आणि 36 धावांची गरज म्हणजे 23 धावा धावफलकावरती लागल्यात. फ्लाईट डिलिव्हरीला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 24 या धावसंख्येवरती 35 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक असेल तो म्हणजे शेवटचा 1 चेंडू. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक थांबलं गेलं. संघ पराभूत झालाय तो म्हणजेच या आजच्या मॅच मध्ये. पीरबाबा पापडी संघ खूप खूप आभार या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. आणि होळी क्रॉस घोडबंदर संघाचे आम्ही खूप खूप अभिनंदन करतोय, कारण की त्यांना पुढच्या फेरीमध्ये डायरेक्ट प्रवेश मिळाला, कारण बाय मिळालेले आहे.